राम राम मित्र हो. नमस्कार. भरपूर दिवस झाले व्हिडिओ बनवत आहे. भरपूर दिवस झाले व्हिडिओ बनवला नव्हता आणि आज व्हिडिओ बनवण्याचं कारण हे, की काल देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी विधानसभेत घोषणा केली, की 13,000 समथिंग पदाची भरती घ्यायची. ठीक आहे. आणि त्यामध्ये विषय असा झाला, की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने सांगितलं, की आम्ही 18,000 पदाची भरती घेतली. बरोबर आहे. खूप खूप धन्यवाद आहे. आणि नंतर 2023 मध्ये लगेच 17,000 पदाची भरतीसुद्धा घेतलेली आहे. बरोबर आहे. म्हणजे जवळपास 36-38,000 ते झाले आणि 35,000 आणि नंतर लगेच आता 2025 मध्ये 13,662 समथिंग पदाची भरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यायचं ठरवलेलं आहे. ठीक आहे. आता मुद्दा असा आहे, की भरती प्रक्रिया ही खरंच होईल काय, असं पोरायचं म्हणणं आहे. आता मी एक विद्यार्थ्यांना शिकवतो, आपल्या अमरावती क्लासेस आहे. म्हणजे मास्तरच्या हिशोबानं मला असं वाटते, की भरती ही कन्फर्म आहेच आणि मी पॉझिटिव्हच राहतो नेहमी. पण पोरं कसं आहे, पोरायला अभ्यास करावा लागते ना आणि ग्राउंडही करावं लागते, 2 टाईम घामही काढावं लागते. पोरायला असं वाटते, की आमची मेहनत वाया नाही गेली पाहिजे. मेहनत कधी वाया जात नसते. तुम्ही 2 टाईम धावा की 1 टाईम धावा, मेहनत तुमची वाया जाणार नाही. भरती ही 100% होणार आहे आणि तुम्हाला सांगतो, सरकार कधी खोटं बोलत नाही शक्यतो. जे जी-आर आहे, जे विधानसभेत बोललं जाते ते सगळं खरं असते. सप्टेंबरमध्ये भरती घेण्याचं ठरलं होतं आणि सप्टेंबरमध्ये भरती होईलच. आणि तुम्हाला हे सांगतो, की आता भरतीचं निगेटिव्हिटी काही नाही आहे, की पाऊस असल्यामुळे भरती होणार नाही, ऊन असल्यामुळे, वारा असल्यामुळे, हिवाळा असल्यामुळे असे कारणं तर देता येत नाही. कारण की तुम्हाला मागच्या वर्षी पाहिलं तुम्ही, मुसळधार पाऊसही असला तरी सरकार पोट्ट्याले रोडनं तरी पडायला लावून पण पडायला लावतेस. ठीक आहे. म्हणून असा तर विचार करू नका, की पावसामुळे भरती रद्द होईल. हा तर चुकीने विचार करू नका, कारण याच्यात मीच होय तो महाराष्ट्रात जी-आर देणारा विधानसभेच्या सदस्यांना, म्हणजे मुख्यमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना म्हणतो, आमदारांना. विधानसभेचे सदस्य म्हणजे आमदार. आणि भरपूर आमदाराले मीच नाही, प्रत्येक जिल्ह्यात पोरांना निवेदन दिलं होतं, पण त्याचं काही होत नाही आणि झालंही नाही. परंतु म्हणून तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा त्यावरून, की भरती ही पावसाळ्यात येऊ शकते. म्हणून भरती 100% होणार आहे. दुसरी गोष्ट, आता तुम्हाला काय करायचं आहे यावर्षी? तुमचं एकच काम आहे, फिजिकल ताकदनं मारा. 40+ फिजिकल मारसान तर पेपर तुमच्या हातात येईल. पेपर हातात जरी घ्यायचा असेल तुम्हाला पोलीस भरतीचा, हातात घेऊन सोडून पाचा जरी असेल, तर फिजिकल 100% तुम्हाला चांगलं पाहिजे. म्हणजे फोकस पूर्ण फिजिकलवर करावं लागते. म्हणजे असं नाही म्हणत मी फिजिकलच करत राहा. नॉर्मली तुम्हाला 40+ फिजिकल घ्यावं लागेल यावर्षी. पेपर हातात म्हणजे पाहिजे असेल तर. कारण पेपरच जर तुम्हाला द्यायला भेटला नाही, तर पोलीस होण्याचं स्वप्न तुमचं इथंच फेल. ठीक आहे. म्हणून 100 तुम्हाला सांगतो, पहिली गोष्ट पुरं फोकस करा फिजिकलवर. म्हणजे थोडाफार अभ्यास करत असताना फिजिकलवर फोकस करा. आणि दुसरी गोष्ट, पेपर हातात आल्यानंतर पेपर तुम्हाला जवळपास 88-90 पेपर मारायचा आहे. म्हणजे टोटल 130 हा आकडा तुम्ही गृहीत धरून चला यावर्षी. 100% तुम्हाला सांगतो रिझल्ट तुमचा येते. जर तुम्ही 40+ फिजिकल, इकडे 90+ पेपर मारलात. आता याच्यापैकी थोडं कमी आला तर चालते, पण मी तुम्हाला सांगून राहिलो गोष्ट. कमी आला तर काही विषय नाही आहे, कारण की एवढं आहे की प्रत्येकजण 130+ नाही राहत. आणखी महत्त्वाचा मुद्दा, भरती 100% होणार आहे. काही पोरं स्वतःला गृहमंत्री, मुख्यमंत्री समजते, स्वतःच निर्णय घेते, नाही यावर्षी भरती नाही, भरती ऑक्टोबरमध्ये, भरती मार्चमध्ये, भरती पुढच्या फेब्रुवारीमध्ये. स्वतः निर्णय घेते, मग इथं कोमात बसते तो घरी. ठीक आहे. भरती आल्यानंतर बेल का निघाली आता. म्हणून असे तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ नका. काही लोकांचं ऐकायचं जरासं. जनता जनार्दन असते. स्वतःच्या मनानं चालत नाही कोणती गोष्ट. स्वतःच्या मनानं प्रत्येक गोष्ट जर झाली असती, तर तू हा व्हिडिओ पाहत नसता. बरोबर नाही काय? आज एखाद्या ड्युटीवर असता, म्हणून काही गोष्टी लोकांच्या ऐकायच्या, बाहेरच्या ऐकायच्या. प्रत्येक गोष्ट स्वतःच्या मनाने नाही करायची. असं नाही म्हणत लोकांचं ऐका. काही गोष्ट मनाने करावं लागते. काही निर्णय स्वतःचे असतात. परंतु भरती प्रक्रिया आहे रे बा. भरती होईल आणि आज ना उद्या भरती होईलच. ते जाऊ दे, सप्टेंबरमध्ये झाली, ऑक्टोबरमध्ये होईल, विषय तो नाही आहे. पण आपण तयार आहे काय? 90+ पेपर बसते का आता? 40+ फिजिकल आहे का आपलं आता? याचं तुम्ही विचार करा. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये थांबण्याच्या अगोदर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, आपण अमरावती शहरात जे ऑफलाईन बॅचेस घेतो, नवीन बॅच 21 जुलैपासून चालू होत आहे. बॅच संध्याकाळी 4:30 ते 6:30 अशी 2 तासाची बॅच राहील. त्यामध्ये गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि जी.के. हे 4 विषय मी शिकवून एकटा. 1000 रुपये मंथली त्या बॅचचा राहील आणि 6 ते 8 महिन्यात बॅचचा कालावधी आहे. परंतु भरतीच्या पेपरच्या अगोदर तुम्हाला मी जास्तीत जास्त कव्हर करून देईन. आता जो व्यक्ती 1000 रुपये महिना देऊ शकत नाही, त्याच्यासाठी सकाळी 8 ते 9 एक स्पेशल गणित बुद्धिमत्ता बॅच चालू केलेली आहे. ज्या विद्यार्थ्याचं गणित कच्चं आहे त्याच्यासाठी.
सकाळी 8 ते 9मध्ये आपण गणित शिकू, फक्त 500 रुपये महिन्यामध्ये. आपला अमरावतीमधला पत्ता आहे गोपालनगर रेल्वे क्रॉसिंग, महानगरपालिका ग्रंथालय, दत्त मंदिरापुढे 2 मजली हॉल आहे, म्हणजे घर आहे, त्याचं वरचा हॉल. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये इथे थांबू. व्हिडिओ आवडलाच व्हिडिओ लाईक करा, चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करून ठेवा. आणि पोलीस भरतीचं असं मॅटर किंवा अशा काही अपडेट पाहायचे असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. आणि 2 टाईम जेवण करून ताकदनं फिजिकल मारा. धन्यवाद.